अहिल्यानगर शहरात धीरज परदेशींच्या अंत्यविधीच्या पार्श्वभूमीवर मुकुंदनगर परिसरात पोलिसांनी मोठी नाकेबंदी केली आहे. धीरजच्या पत्नीने ज्या ठिकाणी माझ्या पतीला मारण्यात आले त्याच ठिकाणी त्याचा अंत्यविधी करायचा असा इशारा दिल्यानंतर पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. आज सोमवार 10 ऑगस्ट रोजी मुकुंदनगरकडे जाणारे सर्व प्रमुख रस्ते बॅरिकेडिंग लावून बंद करण्यात आले आहेत. परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे निरीक्षक तेजस्विनी थोरात यांनी स्वतः घटनास्थळी पाहणी करत परिस्थितीचा आढावा घेतला. काल 9 ऑगस्ट रोजी महापालिकेचा खासगी तत्वावर काम करणारा कर्मचारी धीरज परदेशी यांच्यावर उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या पत्नीने पतीवर ज्या ठिकाणी हल्ला झाला त्यास मुकुंदनगरमधील ठिकाणी अंत्यविधी करण्याचा इशारा दिला. या पार्श्वभूमीवर मोठी गर्दी मुकुंदनगरमध्ये येऊ नये, कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा सुव्यवस्था कायम राखावी यासाठी पोलिसांनी मुकुंदनगरकडे जाणारे प्रवेश मार्ग बंद केले आहेत. सध्या मुकुंदनगर परिसराला पोलिसांचा कडक बंदोबस्त असून परिस्थितीवर पोलीस प्रशासनाची बारकाईने नजर आहे.